सावंत यांना धमकी दिल्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। इंद्रजीत सावंतांना आलेल्या धमकीच्या कॉलची चौकशी करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर एसपींना आदेश। इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणात अज्ञात प्रशांत कोरटकर विरोधात गुन्हा दाखल, कोल्हापूरच्या जुन्या राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। धमकी प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर सावंत यांचा जबाब नोंदवत कारवाई। जीवे मारण्याची धमकी आल्याचा इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंतांचा आरोप। प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा। धमकीबाबतचं संभाषण सावंत यांच्याकडून फेसबुकवर पोस्ट। इंद्रजीत सावंत यांचा आरोप प्रशांत कोरटकरनं फेटाळले। सावंतांसोबत ओळख नाही, त्यांचा फोन नंबरही नाही, माझ्या आवाजात धमकी देऊन कोणीतरी खोडसाळपणा केला। प्रशांत कोरटकरची बेलतरुडी पोलिसात तक्रार दाखल। त्यांना मी अजूनपर्यंत कधी ऐकलं नाही, फक्त टीव्हीवर बघितलेला, त्यांचा माझा काही संबंध नाही, त्यांच्याकडे त्यांचा नंबर माझ्याकडे नाही। मला असं वाटतं की याच्यामध्ये काहीतरी कोणीतरी खोडसाळपणा केला, कोणीतरी माझ्या जवळचा कोणी जो रायव्हली ठेवत असेल त्यांनी केलेला प्रकार। नागपुरातील प्रशांत कोरटकरच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात। धमक्यांचे फोन आल्याच्या कोरटकरच्या दाव्यानंतर पोलीस बंदोबस्त तैनात। धमकी देऊन अब्रू नुकसानीचा दावा करणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा। कोरटकरच्या वक्तव्यावर इंद्रजीत सावंत यांची प्रतिक्रिया, तर धमकी देणारा राजकीय पक्षाच्या जवळचा, धमकी देणाऱ्याचे कोश्यारींसोबतही फोटो। सावंत यांचा आरोप। परत चोराच्या उलट्या बोबा अशा पद्धतीनं जर कोण काय करत असेल तर मला त्या मला धमकी दिली आणि ह्याच्याबद्दल मला काय बोलायचंच नाही आहे, तो विषय नाही। स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या शेवटाबाबत माझ्यावर दबाव होता। मालिका टीव्हीवर दाखवायची असल्यानं नियमांचं पालन करणं बंधनकारक होतं। अमोल कोल्हेंचा मोठा दावा। माझ्यावर, माझ्या टीमवर दबाव होता। अनेकांना धक्का बसेल की होय हा दबाव होता, पण हा दबाव नेमका कसला होता? तर आपण एक समजून घेतलं पाहिजे की हा दबाव होता माध्यमाचा। स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत बलिदानाच्या सीनबाबत कोणताही राजकीय हस्तक्षेप नाही। मालिकेविषयी फॉल्स नरेटिव्ह पसरवलं जात आहे। अमोल कोल्हेंचं स्पष्टीकरण, जात समाज पाहून टार्गेट करणं चुकीचं अशी ही भूमिका। फॉल्स नॅरेटिव्ह पसरवण्याच्या दृष्टीनं की हे राजकीय हेतून करण्यात आलं, हा फॉल्स नॅरेटिव्ह जी काही मंडळी पसरवू पाहत आहेत सोशल मीडिया ट्रोलच्या माध्यमातून, त्यांना दिलेले सडेतोड उत्तर आहे की